नमस्कार. आज आपण कारल्याची भाजी बघणार आहोत, जी मी माझ्या आईकडून शिकली आहे. चवीला अजिबात कडू होत नाही, खूप छान बनते. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम कारले बारीक फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. हे सर्व कारल्याला हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि अर्धा तास तसंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे. त्यामुळे कारल्यातील कडवटपणा रिलीज व्हायला मदत होते. हे पहा, अर्ध्या तासानंतर आपण बघू शकतो, आपण घातलेल्या मीठ, हळद आणि लिंबाच्या रसामुळे कारल्याला पाणी सुटलं आहे. आता हाताने दाबून कारल्यातील हे सर्व पाणी आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत. त्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी व्हायला मदत होणार आहे. आता ह्या कारल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये मीठ, हळद आणि लिंबाचा रस शिल्लक आहे. तो आपण 2 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपली कारली भाजी करण्यासाठी तयार आहेत. आता फोडणीचं साहित्य बघूयात. उभा चिरून घेतलेला लसूण, उभी चिरून घेतलेली मिरची आणि 3-4 लिंबाच्या फोडी आणि कोथिंबीर. गॅस ऑन करून कढईमध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. हिंग थोडा जास्त वापरायचा आहे. लसूण, हिरवी मिरची हे घालून परतवून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि कारली घालून 1-2 मिनटं तेलावरती छान वाफवून घ्यायचे आहेत. यानंतर लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि लिंबाच्या साली देखील भाजीमध्येच टाकायच्या आहेत. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजवण्यासाठी इथे आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. झाकण ठेवून त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि वाफेवरती भाजी शिजवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. 5-6 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे. या स्टेजला आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता यामध्ये 4-5 चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार साखर घालायची आहे आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तयार आहे आपली कारल्याची भाजी. ही भाजी 5-6 दिवस आरामशीर टिकते आणि जेवढी मुरेल तेवढी अजून छान लागते. तर मग तुम्हीही नक्की बनवून पहा. सर्वांना आवडेल अशी अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी आणि कमेंटमध्ये कशी झाली आहे ते मला नक्की सांगा. धन्यवाद.